नमस्कार मित्रांनो, मी क्रांतीवीर वेलकम करतो आपल्या स्टडी विथ क्रांतीवीर या यूट्यूब चॅनलवर। आज आपण 6 जानेवारीपर्यंत जे चालू घडामोडीमधील नॅशनल आणि इंटरनॅशनल घडामोडी घडल्या त्याबद्दल काही प्रश्न बघणार आहोत। चला तर सुरू करूया। प्रश्न आहे, अलीकडेच X-37B हे लष्करी अंतराळ यान कोणत्या स्पेस एजन्सीने प्रक्षेपित केले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन बी, स्पेस एक्स या स्पेस एजन्सीने X-37B हे लष्करी अंतराळ यान लॉन्च केले आहे। अमेरिकेचे रहस्यमय अंतराळ यान X-37B डिसेंबर 2023 मध्ये प्रक्षेपित करण्यात आले। त्याचे कोड नाव होते USS F-52। या मोहिमेच्या आधी 6 वेळा या मोहिमेला प्रक्षेपित करण्यात आले होते। जगाला X-37 या प्रक्षेपणाची माहिती आहे, परंतु ह्या कोणत्या उद्देशाने पाठवला जातो हे आणखीपर्यंत अमेरिकेने स्पष्ट केले नाही असं म्हटलं आहे। म्हणजे पाठवल्या जाते हे तर माहीत आहे, पण त्याचा मुख्य उद्देश कशासाठी पाठवण्यात येत आहे तर हे आणखीपर्यंत यांनी लीक केलेलं नाही आहे, म्हणून याला रहस्यमय अंतराळ यान असे म्हटले जाते। स्पेस एक्सबद्दल माहिती पाहू। स्पेस एक्स याचे संस्थापक आहेत इलॉन मस्क, मुख्यालय आहे युनायटेड स्टेट अमेरिका, CEO आहे इलॉन मस्कच आणि स्थापना झाली 14 मार्च 2002 मध्ये। ऑप्शनमध्ये काही एजन्सीचे नाव दिले आहे स्पेस एजन्सीचे, त्याबद्दल माहिती पाहू। इस्रो ही भारताची स्पेस एजन्सी आहे। यांनी चंद्रयान 3चे लॉन्चिंग केले होते आणि हे साऊथ पोलवर 23 ऑगस्टला पोहोचल्यामुळे 23 ऑगस्ट हा नॅशनल स्पेस डे म्हणून साजरा करण्यात येतो भारतामध्ये। CNSA ही चायनाची स्पेस एजन्सी आहे, तिचे नाव आहे चायना नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन। यांनी काय पाठवले आहे तर जगातील पहिला मिथेन रॉकेट लॉन्च केले आहे। नासा ही अमेरिकेची गव्हर्नमेंट एजन्सी आहे। यांनी मून मिशनवर आर्टेमिस 2 याच्यावर कार्य करीत आहेत। समोरचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा 18 मिलियन टन लिथियमचा साठा कुठे सापडला आहे? तर याही प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन ए, अमेरिकामध्ये जगातील सर्वात मोठा म्हणजे 18 मिलियन टनचा लिथियमचे भंडार सापडले आहे कॅलिफोर्नियामध्ये। जानेवारी 2023 मध्ये अमेरिकेच्या सॉल्टन समुद्रात जगातील सर्वात मोठा लिथियमचा साठा सापडला आहे। सॉल्टन समुद्र हा कॅलिफोर्नियामध्ये स्थित आहे। सॉल्टन समुद्र कॅलिफोर्नियाच्या कोलोरॅडो वाळवंटात आहे। अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने या समुद्रात लिथियमचा साठा शोधला आहे। ऊर्जा विभागाने सॉल्टन समुद्रात 18 दशलक्ष टन लिथियमचा साठा असल्याचा दावा करण्यात आला आहे। लिथियमचा उपयोग कशामध्ये केला जातो तर मोबाईल फोन, लॅपटॉप, डिजिटल कॅमेरे, इलेक्ट्रॉनिक वाहनांसाठी रिचार्ज करण्यायोग्य बॅटरी बनवण्यासाठी लिथियमचा वापर केला जातो। म्हणजे मोबाईलमध्ये जे लिथियम आयर्न बॅटरी असते त्यामुळे लिथियम हे चार्ज होण्यासाठी फास्ट होतात आणि उतरतात पण कमी ह्याच्यामध्ये, म्हणून बॅटरीमध्ये सर्वात जास्त प्रमाणात लिथियमचा उपयोग केला जातो। आता सर्व इलेक्ट्रिक बाईक किंवा इलेक्ट्रिकवरला जे आहे तर ते बॅटरीच्या कॅपॅसिटीमुळंच त्याची रेट वाढलेलं असतात, म्हणून लिथियमचं हे महत्त्व सध्या जास्त झालेलं आहे। अमेरिकेबद्दल माहिती पाहू। अमेरिकाची राजधानी आहे वॉशिंग्टन DC, चलन आहे डॉलर, अध्यक्ष आहे जो बिडेन, उपाध्यक्ष आहे कमला हॅरिस, हे भारतीय मूळचे आहे आणि हे जे साठे सापडले आहे कॅलिफोर्निया येथे सापडले आहे। याच्यामध्ये किती 50 राज्य आहे स्टेट, यामुळे याला युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका म्हटलं जाते। याच्यावरती कॅनडा हा देश आहे, खाली मेक्सिको। चालू घडामोडीमधील युनिकॉर्न इंडेक्समध्ये अमेरिका अव्वलस्थानी आहे। युनिकॉर्न म्हणजे जे 10 वर्षामध्ये टॉप कंपन्या बनल्या आहे ज्यांची रेट 10 मिलियनच्या पेक्षा जास्त आहे अशा कंपन्या। तर सर्वात जास्त म्हणजे $2 ट्रिलियन ही युनिकॉर्न कंपन्या हे अमेरिकेमध्ये बनल्या आहे, त्यामुळे टॉपवर आहे। T20 विश्वचषक 2024 पुरुषाचे हे कुठे भरणार आहे? अमेरिकेमध्ये। निसार मिशन, इस्रो आणि नासाद्वारे आयोजित करण्यात आलेले निसार मिशन हे सुद्धा अमेरिकेचे रिलेटेड आहे। अमित क्षत्रिय यांची नासाच्या मून टू मंगळ या मिशनवर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। नुकत्याच जाहीर झालेल्या स्टार्टअप फंडिंग जागतिक क्रमवारीत सुद्धा अमेरिका प्रथम स्थानी आहे। ऑप्शनमध्ये देशाचा उल्लेख आला आहे, त्याबद्दल काही महत्त्वाची आणखी माहिती पाहू। याच्यामध्ये साठ्याबद्दल माहिती आली आहे, म्हणजे प्रथम तर भारतामध्ये सुद्धा जम्मू आणि काश्मीरमध्ये लिथियमचे साठे सापडले होते। भारतामधील जम्मू आणि काश्मीरमध्ये सर्वात जास्त म्हटलं जाईल जम्मू आणि काश्मीरमध्ये। चीनमध्ये काय सापडलं आहे तर चायनामध्ये सर्वात मोठा गड्डा
जगातील सर्वात मोठा गड्डा हा चीनमध्ये सापडला आहे आणि रशियामध्ये सर्वात जुना किल्ला सापडला आहे. जुना किल्ला हा रशियामध्ये सापडला आहे. समोरचा प्रश्न आहे 2023मध्ये भारतातील कोणत्या राज्यात वाघांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वात जास्त आहे? तर हे होणार ऑप्शन सी महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये वाघांच्या मृत्यूचे प्रमाण हे 2023च्या आकडेवारीनुसार सर्वात जास्त झालेले आहे. तर हे किती झाले आहेत? तर हे 52 वाघांचा मृत्यू महाराष्ट्रामध्ये झाला आहे. त्यानंतर मध्य प्रदेश, त्यानंतर उत्तराखंड 26 वाघांचा मृत्यू. 2023मध्ये देशामध्ये एकूण 204 वाघांचा मृत्यू झाला आहे. हा अहवाल कोणी जारी केला? तर भारतीय वन्यजीव संरक्षण संस्थेने ही आकडेवारी जारी केली आहे. सर्वात जास्त म्हटलं तर आता महाराष्ट्र झाला. महाराष्ट्राबद्दल काही माहिती पाहू. महाराष्ट्राची स्थापना झाली 1 मे 1960मध्ये. याद्वारे गुजरात आणि महाराष्ट्र हे वेगवेगळे 2 राज्य स्थापन करण्यात आले. राजधानी आहे मुंबई, उपराजधानी आहे नागपूर, मुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे, राज्यपाल रमेश बैस, लोकसभा सीट 48, राज्यसभा सीट 19, विधानसभा सीट 288, विधान परिषद 78. राष्ट्रीय उद्यान आहे चांदोली नॅशनल पार्क, गुगामल नॅशनल पार्क, संजय गांधी नॅशनल पार्क, ताडोबा नॅशनल पार्क, पेंच नॅशनल पार्क हे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये स्थित आहे. नवेगाव नॅशनल पार्क. कोणकोणत्या राज्याची सीमा लागून आहे? तर 1 गुजरात, 2 मध्य प्रदेश, 3 छत्तीसगड, 4 तेलंगणा, 5 कर्नाटक आणि 6 गोवा. आणि दादर नगर हवेली, दीव दमण दादर नगर हवेली ह्या UTला पण लागून आहे. ऑप्शनमध्ये काही राज्यांचा उल्लेख आला आहे, त्याबद्दल माहिती पाहू. तर केरळ हे कशासाठी प्रसिद्ध आहेत किंवा त्या कशामध्ये प्रथम आहे? तर साक्षरतामध्ये केरळ हे राज्य प्रथम आहे. साक्षरतामध्ये प्रथम आहे. गुजरात हे कोणत्या योजनेसाठी प्रसिद्ध म्हणजे प्रथम राज्य बनले आहे? तर बालिका पंचायतची स्थापना करणारे. बालिका पंचायतची स्थापना करणारे गुजरात हे देशातील पहिले राज्य बनले आहे. तामिळनाडू लीड्स रँकिंगमध्ये प्रथम स्थानावर असणारे हे तामिळनाडू राज्य आहे. महाराष्ट्रामध्ये आता आपण वाघांची संख्या पाहू. तर टॉप याच्यामध्ये जे या 2022ची जे टायगर गणना झाली होती त्यामध्ये भारतामध्ये एकूण किती टायगर आहे टोटल? तर 3682 हे टोटल आहे. याच्यामध्ये टॉपवर आहे मध्य प्रदेशमध्ये किती आहे वाघाची संख्या? तर 785. सेकंड नंबरवर आहे कर्नाटकमध्ये किती आहे? तर 563. आणि थर्ड नंबर फर्स्ट नंबर, सेकंड नंबर, थर्ड नंबरवर आहे उत्तराखंडमध्ये किती आहेत? तर 560. आणि फोर्थ नंबर किती आहे? कोणतं राज्य आहे? तर आपलं महाराष्ट्रामध्ये किती आहे? तर 444 वाघांची संख्या होती. ती आता याच्यामध्ये 52 वाघांचा मृत्यू झाला. आता आणखी कमी झाली असेल. आणि वर्ल्ड टायगर डे कोण्या दिवशी साजरा केला जातो? तर 29 जुलैला वर्ल्ड टायगर डे साजरा केला जातो. वर्ल्ड टायगर डे. समोरचा प्रश्न पाहू. स्वदेश दर्शन 2.0 योजनेमध्ये कोणत्या अभयारण्याला सहभागी करण्यात आले आहे? तर यामध्ये कोणत्या अभयारण्याला सहभागी करण्यात आले असे म्हटलं तर कोणते आहे? डेब्रीगड वन्यजीव अभयारण्याला स्वदेश दर्शन 2.0 योजनेमध्ये सहभागी करण्यात आले आहे. वर्ल्ड लाईफ सेंच्युरी. यामध्ये अलग अलग वेगवेगळ्या नॅशनल पार्कचा उल्लेख आला आहे, त्याबद्दल काही माहिती पाहू. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क यामध्ये प्रोजेक्ट टायगरची सुरुवात 1973 पासून करण्यात आली होती. दुर्गावती टायगर रिझर्व हे आहे MP मधला हा 54वा टायगर रिझर्व आहे. 54वा. आणि राणीपूर वन्यजीव अभयारण्य हे UP मध्ये आहे. आणि हे देशातील कितवा नंबरचा? 52वा नंबरचा टायगर रिझर्व आहे. हा 54वा आहे देशामधला आणि हा 52वा आहे. समोरचा प्रश्न पाहू. भारत सरकारने संतोष झा यांची कोणत्या देशाचे राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन बी. श्रीलंका देशामध्ये भारताने संतोष झा यांची देशाचे राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे. न्यू इनोय टू श्रीलंका.
ऑप्शनमध्ये काही देशांचा उल्लेख आला आहे, त्याबद्दल माहिती पाहू. तर नेपाळ हे यांनी कशाची आता हे केले होते ना, हां, समलैंगिक विवाहाला मान्यता दिली आहे. समलैंगिक विवाह मान्यता देणारे हे दक्षिण आशिया देशातील पहिला देश बनला आहे मान्यता देणारा. म्यानमार आता कशामध्ये चर्चेत होता, तर म्यानमारमध्ये आता चक्रीवादळ आलं होतं, त्याचं नाव काय आहे, मोचा. या मोचा चक्रीवादळामध्ये भारताने मदत म्हणून कोणते ऑपरेशन चालू केले होते, तर ऑपरेशन करुणा चालू केले होते. आणि पाकिस्तानने आता एक मिसाईल लॉन्च केले होते, त्याचे नाव होते काय होते, फतेह 2 मिसाईल. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या देशाच्या माउंट लेव्हरोटोबी ज्वालामुखीचा नुकताच उद्रेक झाला आहे, तर हा झाला आहे ऑप्शन सी इंडोनेशियामध्ये. इंडोनेशिया देशामध्ये माउंट लेव्हरोटोबी ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. इंडोनेशियातील पूर्व नुसारा टेंगारा येथील माउंट लेव्होटोबी लाकी येथे वाढलेल्या ज्वालामुखीच्या क्रियाकलापामुळे 200हून अधिक रहिवाशांना स्थानांतरित करण्यात आलं आहे. निर्वासन पॅसिफिक रिंग फायरचा भाग असलेल्या आणि सुमारे 130 सक्रिय ज्वालामुखी असलेल्या इंडोनेशियामधील ज्वालामुखी हायलाईट करते. म्हणजे रिंग ऑफ फायरचा हा भाग आहे ज्यामध्ये इंडोनेशिया येते. ते कोणत्या ना कोणत्या प्रकारचे ज्वालामुखी फुटतच राहते. भारतापासून हे येईल कोणत्या साईडला आहे ते, मलेशियाला लागून असलेला हा इंडोनेशिया देश आहे. इंडोनेशियाची राजधानी काय आहे, तर जकार्ता. चलन आहे इंडोनेशिया रुपया आणि याचे अध्यक्ष होईल जोको विडोडो. त्याला लागून असले कोणते, पपुआ न्यू गिनिया, इथे आहे ऑस्ट्रेलिया, व्हिएतनाम, फिलिपिन्स. ऑप्शनमध्ये काही देशांचा उल्लेख आला आहे, त्यांच्याबद्दल माहिती पाहू. तंझानिया हे इथली कोणती ज्वालामुखी आहे, तर ही आहे किलीमंजारो ही ज्वालामुखी की चा स्फोट होत राहते. इटलीमध्ये कोणता आहे, तर एटना ज्वालामुखीचा इथे स्फोट होत राहतो. एटना ज्वालामुखी. जपानला सुद्धा रिंग ऑफ फायरमध्ये उल्लेख करण्यात जातो, कारण की ते सुनामी, भूकंप भरपूर प्रमाणात येत राहत असतात. कारण की टॅक्टोनिक प्लेट एकमेकांना जेव्हा घासतात किंवा त्यामुळे भूकंप निर्माण होतो आणि भूकंप होऊ शकते किंवा ज्वालामुखी निघू शकते. त्यामुळे जपानमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात ज्वालामुखी फुटतात. तिथले काही प्रसिद्ध ज्वालामुखी कुठला आहे, तर फ्युजियान हे तिथली ज्वालामुखी आहे. समोरचा प्रश्न आहे, जागतिक ब्रेल दिवस कधी साजरा केला जातो किंवा करण्यात आला, तर हा करण्यात आला 4 जानेवारीला जागतिक ब्रेल दिवस. तर कशाच्या स्मृतिप्रित्यर्थ, लुईस ब्रेल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा लुईस ब्रेल दिवस साजरा केला जातो. अंधांसाठी ज्यांनी लिपी शोधली होती त्याचे नाव दिलेले आहे लुईस लिपी, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. 6 नोव्हेंबर 2018 रोजी युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीने हा ठराव मंजूर करण्यात आला. त्यामध्ये 4 जानेवारी हा दिवस जागतिक ब्रेल दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. ब्रेल लिपी शोधल्यामुळे त्यांच्या जन्मदिनी म्हणजे 4 जानेवारी रोजी हा दिवस साजरा करण्यात येत असतो. हा दिवस प्रथम 4 जानेवारी 2019 साजरा करण्यात आला होता. या वर्षाची 2024ची थीम आहे समावेश आणि विविधतेद्वारे सक्षमीकरण. ही 2024ची थीम आहे. कोणती, तर समावेश आणि विविधतेद्वारे सक्षमीकरण. समोरचा प्रश्न पाहू. संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर स्थायी प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर ऑप्शन बी अरिंदम बागची यांची संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे आहेत अरविंदम बागची. रुचिरा कंबोज यांची हे आधी UN भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून कार्य करत होते, यांच्या जागी आता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमित क्षेत्रीय हे आपण आताच पाहिले प्रश्नामध्ये की नासाचे जे मार्स मून मिशन आहे त्यामध्ये प्रमुख म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गीता गोपीनाथ हे
आय एम एफच्या डेप्टी MD आहेत भारतीय वंशाच्या. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात सामूहिक सूर्यनमस्काराचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन ए, गुजरातमध्ये सामूहिकरित्या सूर्यनमस्कार आयोजित करण्यामुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये गुजरातची नोंद करण्यात आली आहे. गुजरातबद्दल काही माहिती पाहू. तर गुजरातची राजधानी आहे गांधीनगर. स्थापना झाली 1 मे 1960, ज्या दिवशी महाराष्ट्राची झाली. मुख्यमंत्री आहे भूपेंद्र सिंग. राज्यपाल होईल आचार्य देवव्रत. लोकसभा सीट 26, राज्यसभा सीट 11. नॅशनल पार्क आहे गीर राष्ट्रीय उद्यान, कच्छ वाळवंट वन्यजीव अभयारण्य, वासंदा राष्ट्रीय उद्यान, भारतीय जंगली गाढव अभयारण्य, सागरी राष्ट्रीय उद्यान, भावनगर ब्लॅकबक नॅशनल पार्क, खजाडिया पक्षी अभयारण्य, नारायण सरोवर अभयारण्य, बर्डा हिल्स वन्यजीव अभयारण्य आणि कच्छ बस्टर्ड अभयारण्य. कच्छ हे इथं कच्छ आहे. कच्छ रण पाकिस्तानाला लागून असलेला भाग आहे. कोणकोणत्या राज्याची सीमा लागून आहे? तर राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि UT म्हटलं तर दमन दीव दादर नगर हवेली. आणि कोणत्या इंटरनॅशनल बाउंड्री? तर पाकिस्तान इंटरनॅशनल बॉडी. ऑप्शनमध्ये काही राज्यांचा उल्लेख आला आहे, त्याबद्दल माहिती पाहू. तर राजस्थानमध्ये कशामध्ये प्रथम आहे? तर राईट टू हेल्थ बिल आणणारे भारतातील हे प्रथम राज्य आहे. हरियाणामध्ये खेलो इंडिया यूथ गेम जे पॅरामध्ये पॅरा गेम आहे, खेलो इंडिया पॅरा गेम याच्यामध्ये टॉपवरती हरियाणा राहिले आहे. मध्य प्रदेशमध्ये ग्वालियर येथे आता जे तानसेन महोत्सव झाला होता त्यामध्ये भरपूर लोकांनी तबला वाजवून तिथे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले होते. समोरचा प्रश्न आहे, कोटक महिंद्रा बँकेचे स्वतंत्र निर्देशक किंवा अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर हे करण्यात आली आहे ऑप्शन बी, CS राजन यांची. CS राजन यांची कोटक महिंद्रा बँकेचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते 1 जानेवारी 2024 पासून त्यांनी हा पदभार स्वीकारला. ऑप्शनमध्ये काही व्यक्तींची नावे आली आहेत, ते कशाशी रिलेटेड आहे ते पाहू. दिनेश कुमार खरा हे SBIचे चेअरमॅन आहे. शक्तिकांत दास हे RBIचे गव्हर्नर आहे. संदीप बक्षी हे ICICI बँकचे MD आणि CEO आहेत. कोटक महिंद्रा बँकेबद्दल काही माहिती पाहू. तर कोटक महिंद्रा बँक ही भारतातील 3rd नंबरची मोठी बँक आहे. याची हेडक्वार्टर आहे मुंबई येथे, महाराष्ट्रामध्येच मुंबई. संस्थापक म्हटलं तर आहे उदय कोटक संस्थापक, आणि जी स्थापना झाली 2003 या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण विचारलेला प्रश्न आहे, अंडर-19 एशिया कप कोणत्या देशाने जिंकला? तर हा जिंकला आहे बांगलादेशने. हा प्रश्न होमवर्क आणि रिव्हिजनसाठी ठेवला आहे आपण. या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. प्रश्न आहे, बेकिंग द मोल्ड रिइमेजिंग इंडियाज इकॉनॉमिक फ्युचर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 1. रघुराम राजन आणि शक्तिकांत दास, B. रघुराम राजन आणि संदीप बक्षी, C. रघुराम राजन आणि रोहित लांबा, D. रघुराम राजन आणि CS राजन. या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मित्राला शेअर करा. धन्यवाद.